नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सायलीला मैनावती आणि सदाशिव लोखंडे या दोघांवरती संशय आलेला असतो. तिला आता मनापासून असं वाटतंय की मैनावती आणि सदा लोखंडे तिचे आई वडील नाहीत आणि म्हणूनच ती आता पुरावे शोधण्याच्या मागे लागलेली आहे. ती जास्तीत जास्त माहिती सदाशिव लोखंडे आणि मैनावती यांच्याकडून गोळा करण्याचा प्रयत्न करते. आपल्या लहानपणीच्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करते. अर्जुनला असं वाटतंय की सदाशिव लोखंडे आणि मैनावती हे सायलीचेच आई वडील आहेत, कारण DNA टेस्ट मॅच झालेली आहे. पण सायलीला खात्री आहे की DNA रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड नक्की आहे, त्यामुळेच इथे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. पण मी हे सिद्ध करून दाखवेन की मैनावती आणि सदा लोखंडे हे माझे आई वडील नाहीत. हे आता सायली पुराव्यानिशी सिद्ध करणार असते, कारण अर्जुनला विश्वास ठेवण्यासाठी पुरावे हवे असतात. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे सायली आता सदा लोखंडे आणि मैनावती यांना आपल्या लहानपणीबद्दलच्या गोष्टी विचारत असते. आणि तेव्हा तिच्या लक्षात येत असतं की सदा लोखंडे आणि मैनावती दोघेजण एकसारख्या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळी देत आहेत. म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये खूप मोठ्या सत्याचा उलगडा सायलीसमोर होणार असतो. आणि मैनावती आणि सदा दोघेजण खोटं बोलतायत हे सुद्धा ती अर्जुनसमोर पुराव्यानिशी सिद्ध करणार असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सायलीला मैनावतीच्या हातामध्ये प्रियाने लिहिलेली चिठ्ठी सापडते. त्यामुळे इथे आता ती चिठ्ठी प्रियानेच लिहिले हे जेव्हा सायलीच्या समोर येतं, तेव्हा सायली प्रियाच्या चांगलीच थोबाडीत लगावते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुरावे गोळा करण्यासाठी आणि सत्य जाणून घेण्यासाठी इथे सायली प्रियाची बहीण टीना हिला जाऊन भेटते. आणि तिच्याबरोबर विचारणा करत असताना खूप मोठं सत्य सायलीच्या समोर आलेलं असतं. पैशांसाठी बबलीला गुलाबाईला विकल्याचं सायलीच्या समोर आलेलं असतं. टीनाने हे सत्य आता सायलीला सांगून खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सत्य सायलीसमोर येताच सायलीने आता मैनावती आणि सदा लोखंडे यांना आता आपल्या घरातून जायला सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे प्रियाने सदा लोखंडे आणि त्याचबरोबर मैनावती यांना घरातून बाहेर काढण्याच्या आधीच सायलीने त्यांची हकालपट्टी खूपच शांतपणे घरातून कायमस्वरूपी केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे सायली अर्जुनला म्हणत असते की माझा या लोकांवरती काडी मात्र विश्वास नाही. या लोकांबद्दल मला आपलेपणा जाणवतच नाही. मला हे माझे आई वडील वाटत नाही. माझं मन मला सांगते. तेव्हा अर्जुन म्हणतो, DNA टेस्ट केली आहे, रिपोर्ट खोटे कसे काय असू शकतात? सायली म्हणते, रिपोर्ट खोटे असू शकतात, मला खात्री आहे. याआधीसुद्धा बऱ्याच वेळा DNA रिपोर्ट हे खोटे आलेले आहेत. त्यामुळे ह्या वेळेलासुद्धा विज्ञान चुकू शकतं, असं सायलीचं म्हणणं असतं. ती म्हणत असते की प्रतिमा आत्यांना भेटल्यानंतर मला जो आपलेपणा जाणवतो तो मला मैनावतीला भेटल्यानंतर जाणवत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, कितीतरी वेळा मुलं आपल्या आईवडिलांसारखे नसतात. माझे डॅड शांतपणे कुठलीही सिच्युएशन हँडल करतात, पण मी तसं आहे का? मला पटकन राग येतो, मी चिडचिड करतो. आणि तसं बोलायला गेलं तर अस्मिताई आणि अश्विन हे सुद्धा मॉम डॅडसारखे अजिबात नाही आहेत. तू बघितलंस ना, म्हणून आम्ही त्यांची मुलंच नाही आहोत असं बोलणं योग्य ठरेल का? नाही ना. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो, हे बघ बायको, तेच तुझे आई वडील आहेत आणि तेच सत्य आहे. सायली म्हणते, अजिबात नाही. तुम्हाला पुरावे हवेत ना? मग आता मी तुम्हाला पुरावेच देईन. बघा तुम्ही, मी या लोकांकडून सत्य कसं बाहेर काढून घेते ते. यांचं दररोजचं खोटं बोलणं, पैशांसाठी सतत माझ्याशी येऊन प्रेमाने बोलणं आणि त्याचबरोबर चैनीच्या वस्तू मागणं, या गोष्टी मला अजिबात आवडत नाही. आपण त्यांचं या घरामध्ये काही कमी करतोय का? तरीसुद्धा अशा मागण्या करणं, त्याचबरोबर माझ्या सासू सासऱ्यांचा, त्यांच्या प्रेमाचा कुणीतरी गैरफायदा घेणं, मला हे आवडत नाही. आणि त्यामुळे सत्य काय आहे ते मी जाणून घेणारच, असं इथे सायली म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो,
इथे सायली आता आपल्या आईवडिलांना भेटायला जाते. त्यानंतर ती मैनावतीला म्हणत असते की आई, तू सांग ना गं माझ्या लहानपणाचं काहीतरी. लहानपणी मी कशी होते? तेव्हा मैनावती म्हणते, अगं तू ना लहानपणापासून खूपच चंड. अगं चोऱ्या माऱ्या करायचीस तू. शाळेमध्ये गेलीस ना की कुणाजवळ ना कुणाजवळ तरी भांडायचीस आणि कुणाशी पेन्सिल चोरून आण, कुणाचा पेन चोरून आण, कुणाचा खोड रबरच आण. म्हणजे अगदी कंपाससुद्धा तू चोरीन आणायचीस. वही पुस्तकसुद्धा सोडायची नाहीस तू. खूप चोऱ्या माऱ्या करायचीस गं. सायली म्हणते, हो, मला चोऱ्या केलेल्या आवडायच्या का लहानपणापासून? तेव्हा इथे मैनावती म्हणते, मग काय, मी काय खोटं बोलते की काय? खूप चोऱ्या करायचीस तू. किती वेळा तरी भांडण तू घरी घेऊन यायचीस. तेव्हा सायली म्हणते, हो का? तेव्हा इथे सायली म्हणते, पण मधुभाऊ तर असं कधीच म्हणाले नाही. मधुभाऊ तर मला म्हणायचे की चोरी वगैरे मला केलेली कधीच आवडायची नाही. तो स्वभाव माझा नव्हता गं. तो स्वभाव आहे ना प्रियाचा होता. तिला चोऱ्यामाऱ्या करायची सवय होती. तेव्हा प्रेक्षकांनो, त्यानंतर इथे आता सायलीच्या डोक्यात एक आयडिया आलेली असते. ती मैनावतीला प्रश्न विचारते. त्यानंतर ती सदा लोखंडेला प्रश्न विचारते. तेव्हा इथे सायली म्हणते की बाबा, तुम्ही मला सांगा की मी तुमच्यापासून केव्हा दूर झाले होते? म्हणजे मी कधी घर सोडून गेले होते ते सांगा ना. किती वर्षाची असताना मी हरवले होते? तेव्हा सदा लोखंडे म्हणतो की बाळा, तू 7 वर्षांची होतीस. तुझा 7वा वाढदिवस साजरा झाला आणि त्यानंतरला तू हरवलीस. त्यानंतर आम्हाला सापडलीच नाहीस. तेव्हा इथे सायली तोच प्रश्न मैनावतीला विचारते. तेव्हा मैना म्हणते की तू आहे ना 5 वर्षांची होतीस जेव्हा तू हरवली होतीस. त्यानंतर इथे सायली आपल्या आई-वडिलांना एकत्र बोलावते आणि म्हणते की आई बाबा, तुम्ही माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर एकसारखं देत नाही. तुम्ही दोघेही वेगवेगळं बोलताय. तुम्हाला कळतंय का? तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर दोघेही वेगवेगळं सांगताय. बाबा म्हणतात की मी जेव्हा हरवले तेव्हा 7 वर्षांची होती. आई म्हणते जेव्हा मी हरवले तेव्हा मी 5 वर्षांची होती. पण असं कसं होऊ शकतं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मैनावती म्हणते, अगं मग हो ना, आमच्यासुद्धा आता लक्षात नाही ना, किती वर्ष झाली तुला हरवून. त्यामुळे वेळेच्या मानाने आमच्या आता काही गोष्टी लक्षात नाही राहत गं. तेव्हा सायली म्हणते, हो का? तुम्हाला माहिती नसेल, पण मधुभाऊंचं वय तुमच्या दोघांपेक्षा थोडं जास्तच असेल. पण त्यांना लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात राहतात. आणि माझ्याबद्दलच्याच नाही, तर आश्रमामध्ये जेवढी मुलं मुली आहेत ना, त्यांच्या सगळ्यांच्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात. त्यानंतर इथे सायली म्हणत असते की तुम्हाला माझ्याबद्दल काहीच असं अचूक आठवत नाही आहे. चोऱ्या माऱ्या करायची हेच तुम्ही मला सांगताय, पण माझा तो स्वभाव मुळीच नाही आहे. आता जेव्हा मी मधुभाऊंना भेटले असेल, ते मला म्हणायचे की मी 6 वर्षांची होते. त्यांचं असं म्हणणं आहे, मी त्यांना भेटले तेव्हा मी 6 वर्षांची असेन आणि त्यानंतरला मी लहानच होते ना. पण जर माझ्या अंगामध्ये ही लहानपणापासूनची सवय असती चोऱ्या माऱ्या करायची, तर मी कधीतरी केल्या असत्या. पण तसं कधीच झालं नाही. उलट मला चोरी केलेली, कुणाला तरी लुबाडलेलं, कुणाला फसवलेलं मला लहानपणापासून आवडत नाही. ही सवय प्रियाची होती आणि तिची सवयसुद्धा मला कधीच आवडली नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सायली म्हणत असते की हे लोक काय बोलतायत, मला त्यांचं एकही म्हणणं पटतच नाही आहे. त्यानंतर इथे प्रिया एक आयडिया करते. प्रिया म्हणते की ह्या लोकांना आता सांगितलं पाहिजे की सायलीला तू चोऱ्या माऱ्या करायचीस असं बोलू नका. सायली ही लहानपणी कशी होती ना, हे एका मी पेपरवरती लिहिते आणि ह्या लोकांना देते. ती चिठ्ठी कशी तरी ह्यांना सापडू दे, म्हणजे ते सायलीसमोर तू कधीच चोरी केली नव्हतीस असं बोलतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया चिठ्ठीमध्ये सगळं सायलीबद्दल लिहिते की सायलीचा स्वभाव नक्की कसा आहे. सायलीला खोटं बोललेलं आवडत नाही, तिला कुणाला तरी फसवलेलं आवडत नाही, तिला स्वतःला चोरी करायला कधीच आवडत नाही. त्याचबरोबर लोकांचा गैरफायदा घेतलेला, त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घेतलेला, एखाद्याचा विश्वासघात केलेला सायलीला अजिबात आवडत नाही. असं सगळं आता इथे एका कागदावरती लिहिलेलं असतं. सायलीला लहानपणापासून कुठली भाजी आवडते, मधुभाऊंबद्दल ती किती प्रेमळ आहे, हे सगळं आता प्रियाने एका लेटरवरती लिहिलेलं असतं. आणि मग ते लेटर इथे मैनावतीच्या हाती लागेल अशा ठिकाणी ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मैनावती ते लेटर बघते आणि म्हणते, हे इथे काय करते, काय लिहिलं याच्यामध्ये? तेव्हा आता सायलीबद्दलच्या
काही गोष्टी तिच्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये तिने लिहिलेली असते. तेव्हा त्याच्यामध्ये सायलीबद्दलचा स्वभाव, ती लहानपणापासून खूपच जास्त गुणी होती. तिला चोऱ्या माऱ्या केलेल्या अजिबात आवडत नाही. त्याचबरोबर तिला खोटं बोललेलं आवडत नाही. या सगळ्या गोष्टी त्या लेटरमध्ये नमूद करण्यात आलेल्या असतात. आणि त्यानंतर जेव्हा ही गोष्ट आता मैनावतीला कळते, तेव्हा मैनावती म्हणते की हे सगळं कुणी लिहिलं असेल? सायलीने लिहिलं असेल का? मग ठीक आहे, जर सायलीचा स्वभाव असा आहे तर मग आपण तिला जे काही बोलतो ते तिला पटत नाही आहे. म्हणून ती सारखी सारखी येऊन आपल्याला विचारते की मी लहानपणी कशी होते कशी होते. त्यामुळे आपण आता सायलीसमोर आणि तिच्या घरच्या लोकांसमोर बोलायचंच नाही की तिला चोऱ्या माऱ्या करायची सवय होती. ती सवय तिची लहानपणीची असेल, पण आता इतकी वर्ष ती आश्रमामध्ये होती आणि त्याचबरोबर तिच्यावरती त्या मधुभाऊंचे संस्कार आहेत, त्याने ती बदलली असेल. तेव्हा आता तिला संशय येईल, असं आपण काहीही करायचं नाही. तेव्हा इथे सायली आता मुद्दामूनच म्हणते की आई बाबा, तुमचं म्हणणं आहे की मी चोऱ्या-माऱ्या करायचे. तुम्ही प्रत्येक वेळेला मला फक्त तेच सांगता. म्हणजे माझ्यामध्ये आता ज्या काही सवयी आहेत आणि तुम्ही म्हणताय त्या सवयी, या दोघीजणं एकमेकांबरोबर जुळतच नाही. म्हणजे लहानपणापासूनच, म्हणजे जेव्हापासून मला स्वतःला ज्या गोष्टी आठवतात, तेव्हापासून तर मला चोऱ्या-माऱ्या केलेल्या आठवत नाही. आणि जर मी केल्या असत्या तर मधुभाऊ कधीतरी मला बोलले असते. पण तुम्ही प्रत्येक वेळेला फक्त एवढंच बोलता की मी चोऱ्या-माऱ्या करायचे. मी आता माझ्या सासूबाईंना विचारते, आई, या घरामध्ये आल्यापासून तुम्ही माझा स्वभाव बघितला आहे. आई-बाबा जे काही सांगतात ते तुम्हाला पटतं का? ते तुम्हाला योग्य वाटतं का? कल्पना म्हणते अजिबातच नाही. म्हणजे मधुभाऊंबद्दलसुद्धा आम्ही जे काही ऐकले, मधुभाऊंनीसुद्धा आम्हाला सायलीबद्दल जे काही सांगितले, त्याच्यामध्ये त्यांनी तिचं कौतुकच केलेलं आहे. कधीच त्यांनी असं सांगितलं नाही की सायलीने चुकूनसुद्धा एखाद्या मुलीची किंवा मुलाची एखादी वस्तू घरी आणलेली आहे. अजिबात नाही. हां, म्हणजे तन्वीबद्दल अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. तन्वीला थोडीफार तशी सवय होती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीसमोर मैनावती म्हणते, नाही नाही, आम्ही ते असंच बोलायचो गमतीत की तुला चोऱ्या-माऱ्या करायची सवय होती. खरं तर तुला ती सवय नव्हतीच. तू लहानपणापासून गुणीच होतीस. हे खरं आहे, हे खरं आहे. मधुभाऊ खरं आहे बोलायचे ते. तेव्हा इथे सायली म्हणते की कालपर्यंत हे लोकं माझ्याबद्दल वेगळं बोलत होते आणि अचानकपणे असं वेगळं कसं काय बोलायला लागले? तेव्हा प्रेक्षकांनो, सायली आता मैनावतीवरती लक्ष ठेवून असते की आता अचानकपणे आई असं का म्हणाली की मी चोऱ्या-माऱ्या करत नव्हते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला मैनावतीच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिसते. कारण मैनावती सदाला म्हणत असते की बरं झालं ना आपल्याला ही चिठ्ठी मिळाली. निदान सायलीची सवय कशी आहे हे तरी आपल्याला कळलं. अहो, आपल्या पोरीमध्ये तर लयच बदल झाला आहे. म्हणजे तिला खोटं बोललेलं आवडत नाही. ती लहानपणापासूनच गुणी होती. चोऱ्या-माऱ्या तर ती करतच नव्हती. मग आधी सगळं ही करायची ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणते की मैनावतीकडे नक्की कुठली चिठ्ठी आहे ते बघायला हवं. तेव्हा सायली येते रूममध्ये आणि म्हणते, आई, बघू तुझ्या हातात काय आहे गं? ते बघू दे मला काय आहे. ती म्हणते, नाही नाही, काही नाही, काही नाही. असाच अगं कागद आहे तो. तेव्हा सायली म्हणते, आई, मला हा कागद देतेस की नाही? तेव्हा इथे मैनावतीचा नाईलाज होतो आणि तो आता प्रियाने लिहिलेली चिठ्ठी ती सायलीकडे देते. सायली त्यातल्या गोष्टी वाचते आणि म्हणते, माझ्याबद्दलची माहिती या सगळ्यामध्ये कुणी बरं लिहिलेली आहे? मी कशी आहे, लहानपणापासून मी कशी होते, हे सगळं कुणी नमूद करून दिलं आहे? तेव्हा इथे मैनावती म्हणते, अगं नाही, ते असंच तुझ्याबद्दलची माहिती ना आम्हीच लिहिली होती. तुझ्यामध्ये जे जे काही बदल झालेत ना, ते आम्हीच या पेपरवरती लिहिलेत. तेव्हा सायली म्हणते, हो का? त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली ती चिठ्ठी स्वतःजवळच ठेवते. त्यानंतर ती विचार करते, मला माझ्याबद्दल अजून काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर मला जाऊन आता या मैनावतीच्या दुसऱ्या मुलींना भेटायला हवं आहे. तेव्हा इथे सायली टीनाला भेटायला जाते. घरी जाते तेव्हा तिला टीना भेटते. त्यानंतर सायली म्हणते, माझ्याबद्दलच्या काही लहानपणीच्या गोष्टी मला सांगा ना. तेव्हा आपण लहानपणी खूप मज्जा केली असेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, टीना म्हणते, हो ना गं, लहानपणी मज्जा केली, पण नंतरला तू इथे आमच्याबरोबर नव्हतीस ना. ती म्हणते, का मग मी कुठे गेले? मी नंतर हरवले का? ती म्हणते, नाही गं, तुला आहे ना लहान असतानाच इथे आई बाबांनी आपल्या गुलाब काकूंना विकून टाकलं होतं.
पैशांसाठी आपल्याला पैशांची गरज होती ना, तेव्हा गुलाबबाईला तुला इथे 5,000 रुपयांसाठी विकलं होतं. तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो. ते म्हणतात, "हो ना गं बबले, तू फक्त 5 वर्षांपुरतीच इथे आमच्याबरोबर होतीस. त्यानंतरला गुलाबबाईंकडे गेलीस ना. आई-बाबांनी तुला विकलं होतं." ही गोष्ट जेव्हा सायलीला टीनाकडून कळते, तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा अर्जुनला सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटतं. तेव्हा सायली म्हणते, "बरं झालं तुम्ही मला इथे घेऊन आलात. बघितलंत, हे माझे आई-वडील असू शकतात." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणते की म्हणून मी तुम्हाला सांगते, मला या लोकांवरती संशय आहे. हे माझे आई-वडील असूच शकत नाही. तेव्हा सायली घरी येते आणि मैनावतीला विचारते, "ही चिठ्ठी तुला कुणी लिहून दिली? ते खरं खरं सांग. अजिबात खोटं बोलू नकोस." तेव्हा मैनावती म्हणते, "मला नाही माहिती. मला ती आमच्या रूममध्ये मिळाली." तेव्हा इथे प्रिया आता तिथे घाबरलेली असते. चिठ्ठीबद्दल सायलीला कळलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, "प्रिया, ही चिठ्ठी तू लिहिली आहेस का? माझ्या स्वभावाबद्दल तुला सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना? हे तू लिहिलं आहेस का सगळं?" प्रिया म्हणते, "नाही नाही, मी असं का करू?" तेव्हा इथे सायली म्हणते, "ठीक आहे, आपण इथे अक्षर ओळखणाऱ्या लोकांनाच बोलूया. इथे मी एका तज्ज्ञाला बोलावून घेते. अहो फोन करा हो. हे अक्षर प्रियाच्या अक्षराजवळ जुळतं मिळतं आहे की नाही ते आपण त्यांनाच विचारूया." तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया घाबरते आणि म्हणते, "हो हो, मीच तुझ्या स्वभावाबद्दल असं लिहिलं असेल." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली तिच्या जोरदार थोबाडी देते आणि म्हणते, "तुला हे सगळं करायची अजिबातच गरज नव्हती. माझ्या स्वभावाबद्दल तू का बरं या लोकांना सांगितलंस?" सायली म्हणते की मला अजून एक गोष्ट कळली. तुम्ही तुमच्या मुलीला बबलीला लहान असताना पैशांसाठी गुलाबबाईंना विकलं होतं, बरोबर ना? त्यामुळे मी तुमची मुलगी असूच शकत नाही. तुम्ही कोण आहात? इथे कसे आलात? ते मला नाही माहिती. एका फोटोवरून गैरसमज झाला आणि तुम्हाला इथे आणलं गेलं. पण मी खात्रीने सांगू शकते की मी तुमची मुलगी नाही आहे आणि त्यामुळेच आता जर मी तुमची मुलगीच नाही आहे तर तुम्ही इथे थांबू नका. तुम्ही तुमच्या घरी जा आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा व्यवसाय करायचात, कपडे शिवण्याचा, तो तुम्ही पुन्हा सुरू करा आणि तुम्ही तुमच्या घरी सुखाने राहा. हे घर तुमचं नाही आहे आणि मी तुमची मुलगीही नाही. लहानपणी तुम्ही तुमच्या बबलीला पैशांसाठी 5 वर्षाची असताना गुलाबबाईंना विकू शकता. ते माझे आईवडील असू शकत नाही. त्यामुळे मी तुमची मुलगी नाही आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आणि आधी तुम्ही माझ्याबद्दल वेगळं बोललात आणि प्रियाने ही चिठ्ठी लिहून दिल्यानंतर तुम्ही वेगळं बोलायला लागलात. प्रियाने हे सगळं का केलं मला माहीत नाही, पण तुम्ही माझ्याबरोबर जे काही वागलात ते अत्यंत चुकीचं होतं आणि आता मी माझ्या घरच्या लोकांचा कुणालाही अजून गैरफायदा घेऊ देणार नाही. झालं तेवढं पुरे झालं. तुम्ही आता तुमच्या घरी जा." असं म्हणून इथे सायलीने सदा लोखंडे आणि मैनावती यांना घरातून जायला सांगितलेले असते.